पत्नी मेली तरी पत्नीशी बोलले नाही, हा कुठला किती अहंकार म्हणायचा. शिक्षक, ही पिढी आधुनिक पिढी आहे. आपलं ऐकाल त्यांना जर तुम्ही गोष्ट सांगायला गेलं तर त्यांना राग येतो. त्यामुळे ते जे करतायत त्यांना सपोर्ट करा, त्यांना प्रोत्साहन द्या. तुमचं शेळ्या वळायचं बकऱ्या वळायचं वय नाही आहे, पण काय करणार, मुलगा सांभाळत नाही आहे, बोलायला वेळ नाही आहे. आजी आजोबांना दुसरं काही नको असतं ना, मुलांचं प्रेम आणि 2 टाईमचं जेवण, याच गोष्टी आवश्यक असतात. व्यक्तीच्या जीवनातील शेवटचा कालखंड किंवा 60 वर्षानंतर ते मरेपर्यंतचा कालखंड म्हणजे वृद्धावस्था त्याला असं म्हटलेलं आहे. आणि कर्तृत्व आणि वृद्धत्व यांच्यातील सीमारेषा आपण ज्यावेळेस आत्तापर्यंत 60 वर्षापर्यंत आपण आपलं कुटुंब सावरलेलं असतं. कुटुंब आपल्या मुलांना आपल्या मुलींना शिकवलेलं असतं. योग्य प्रकारे त्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे देऊन त्यांचं लग्न चांगल्या प्रकारे कशा पद्धतीनं करता येईल, ह्या सगळी गोष्टी करत आपण स्वतः कुठंतरी आपण स्वतःच्या इच्छांचं दमन करून आपण इथपर्यंत आलेलो असतो. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या शरीराकडे लक्ष न देता आपल्याला ज्या गोष्टींची आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतील, ज्या आपल्या आवडीनिवडी असतील, जे छंद असतील, ते आपण हे संसार या ठिकाणी जोपासत असताना, संसार करत असताना याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि आपल्या या पुढच्या कालखंडामध्ये 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला जी इच्छा असते ती करण्याची आपल्याला असं वाटतं फिरावं, पण या अवस्थेमध्ये फिरायला तो आपण शरीर आपल्या कमकुवत झालेलं असल्यामुळे आपण जास्त लांब प्रवास करू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला त्या ठिकाणी लागलेले असतात. आणि या कालखंडामध्ये आपण कशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट केली पाहिजे, समायोजन केलं पाहिजे, यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. स्वित्झर्लंड हे देशातील वृद्धांच्या राहणीमानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सर्वोत्तम स्थानी आहे. आणि आपल्या भारताचं जर उदाहरण बघितलं आपण तर आपला भारत देश हा सगळ्यात शेवटच्या स्थानी आहे. 2006च्या जनगणना झाली होती वृद्धांची, त्यावेळेस 8.36 वृद्ध होते. आणि 2026ला आता त्यांनी असं सांगितलं की 2026ला ज्यावेळेस जनगणना होईल तर त्यामध्ये 20% वृद्धांची संख्या वाढलेली असेल. आणि त्यानंतर असंही भाकीत केलं की 2050पर्यंत वृद्धांची संख्या ही 40% जाईल. म्हणजेच चीन नंतर निश्चितपणे आपल्या देशाचा वृद्धांमध्ये वाढ होण्यामध्ये आपल्या देशाचा नंबर लागेल. त्यामुळे वृद्धावस्था आताच्या जे तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग या वृद्धावस्थेकडे दुर्लक्ष करू लागलेला आहे. आता इथं माझ्यासमोर सर्व शिकलेले सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरी करणारे वृद्ध माझ्यासमोर आहेत. तर या ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर पेन्शनवर असल्यामुळे तुम्ही तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकता. परंतु ज्या ग्रामीण भागातील वृद्ध आहेत त्यांना पेन्शन नसते किंवा ते नोकरीला नसतात. जे नोकरीला नाही त्या वृद्धांची हालापेष्टा मी समोर माझ्या डोळ्याने बघितलेली आहे. मी दररोज माझ्या कॉलनीच्या गेटवर वृद्ध जे बसतात त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतं. त्यांच्या वेगवेगळे ज्या समस्या असतील, त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते ऐकून घेतो. मी सॉल्व करू शकत नाही, परंतु त्यांना जर विचारलं की बाबा बाहेर का बरं बसल्या, घरातलं किटकिट चालू आहे, थोडंसं माझ्याकडून असं झालं, माझ्या लक्षातच राहिलं नाही, असं झालं नाही, खूप किरकिर करतायत, मग त्याच्यावर आपण बाहेर येऊन बसलं की आपल्याला मनाला शांत वाटतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या वृद्धांच्या ज्यावेळेस लक्षात येतात. पेन्शन येते पण पेन्शन मुलगा काढून घेतो. मग मी म्हटलं बाबा ती चपलीला दोरी का बरं बांधली आहे, ते काय माझ्याकडे पैसे माझे स्लिप भरून घेतात, मी त्यांच्याबरोबर फक्त बँकेत जाऊन बसतो आणि ते पैसे काढतात, मला पैसे देत नाहीत. माझ्या जवळचं अतिशय जवळचं उदाहरण आहे माझ्यावाल्या की पती पत्नी वय 65-70 नंतर पत्नी मेली तरी पत्नीशी बोलले नाही, हा कुठला किती अहंकार म्हणायचा. शिक्षक वृद्ध अजूनही त्यांना जर विचारलं का बाबा बोलले नाही, जमत नव्हतं आपल्याला. इतका ताठरपणा, हा स्वभावातला ताठरपणा कमी योग्य वेळेपर्यंत असावा, योग्य वयापर्यंत असावा. आणि तोच हा ताठरपणा जर राहिला तर त्याचे परिणाम त्या ठिकाणी वेगळे त्या ठिकाणी होतात. म्हणून वृद्धांनी या अवस्थेमध्ये समायोजन केलं. समायोजन म्हणजे तडजोड करायची आहे. ठीक आहे, मग मुलं करतायत ना, त्या गोष्टींचं मुलांना सपोर्ट करा. पण आपल्याला काय वाटतं, माझं ऐकलं पाहिजे. ही पिढी आधुनिक पिढी आहे. आपलं ऐकाल त्यांना जर तुम्ही गोष्ट सांगायला गेलं तर त्यांना राग येतो. त्यामुळे ते जे करतायत त्यांना सपोर्ट करा, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्यात होला हो करा. निश्चितपणे दुसऱ्या वेळी चुकल्यावर ते तुम्हाला कदाचित विचारतील, परंतु आपण ते तसं करत नाही. आपला स्वभाव
थोडासा या वयामध्ये चिडचिडा होतो. खरं तर मुलींनी समजून घेणं गरजेचं आहे, पण ते तसं होत नाही. मी आत्ताच प्रतिभा आघाडे मॅडम, मी आणि आमच्या महाविद्यालयाचे 20-25 मुलं घेऊन मातोश्री वृद्धाश्रम कांचनवाडी औरंगाबाद या ठिकाणी गेलो होतो. आता एक 15-20 दिवस झालेत आणि ते नेहमीच जातो, कारण त्याचा उद्देशच आमचा ट्रिप नेण्याचा आहे महाविद्यालयाचा, की त्या 20-25 मुलापैकी 4-5 मुलांनी जरी आपल्या आईवडिलांना सांभाळलं, कारण तिथं गेल्यानंतर तिथल्या व्यथा ऐकल्यानंतर मुलांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू टपकायला लागतात. ढसाढसा ते मुलं रडतात तिथं. आणि कमीत कमी त्या 20-25 पैकी 4-5 मुलांनी जरी आपल्या आईवडिलांना जीव लावला, आपल्या आईवडिलांना जरी सांभाळून घेतलं, तरी निश्चित फायदा आमच्या त्या ट्रिपचा होईल असं मला वाटतं. आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी वृद्धांशी चर्चा केल्यानंतर एक जोडपं असं होतं, नवीनच रिटायरमेंट झालं आणि त्या ठिकाणी त्या वृद्धाश्रमात आलं. आम्ही सहज विचारलं, का बरं तुम्ही वृद्धाश्रमात आलेत? ते म्हणे, सर नेहमीच आपण कुटुंबात राहतो, वृद्धाश्रमात येऊन आपण अनुभव घ्यावा असं आम्हाला वाटलं. नेमकं वृद्धाश्रमामध्ये काय वातावरण आहे, कशा पद्धतीने वापरून कळते, म्हणून तो अनुभव आम्ही घ्यायला या ठिकाणी आलो. परंतु त्यांचं जे खरं होतं ते खरं सांगणं त्या ठिकाणी लपवलं. त्यांनी खरं सांगितलं नाही. आम्ही जे माझे मित्र आहेत तिथं पगारे म्हणून, त्यांना विचारलं, हे अमकं रूम नंबरमधलं जोडपं जे आहे ते का बरं इथं आलं? तर त्यांनी सांगितलं, सर त्यांची मुलं एकदम दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, बाहेरच्या देशात आहेत, ते इथं नाही आहेत, पाहुणेरावळ्याकडे पण ते राहत नाहीत, स्वतः इथं पैसे भरून या ठिकाणी ते वृद्धाश्रमामध्ये राहतात. म्हणजे काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबाच्या या ठिकाणी काय करतो, दाबतो, आणि आपण त्या दाबून आपण काय करतो, आपलं खरं जे काही कारण आहे ते सांगत नाही. बरेचसे वृद्ध त्या ठिकाणी सांगत नाहीत, पण बऱ्याचशा वृद्ध महिलांनी स्वतःचं खरं कारण, किंवा मुलींनी दोन्ही मुलं माझी सुशिक्षित आहेत, मुले आहेत, त्या ठिकाणी मला ते सांभाळत नाही, किंवा माझ्याकडून घरात काहीतरी पडझड होते, काहीतरी चिडचिडेपणा होतो, त्यामुळे त्यांनी काय केलं, मला डोक्याला ताप नको म्हणून मला वृद्धाश्रमात. आणि म्हणूनच आपल्या भारत देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागलेली आहे. वृद्धांबरोबरच वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागलेली आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा वृद्धांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. मी आमच्या शेजारी राहणारे शेळ्या वळणारे म्हटलं, बाबा आता तुमचं वय 75च्या वर वय आहे, तुमचं शेळ्या वळायचं बकऱ्या वळायचं वय नाही आहे, पण काय करणार, मुलगा सांभाळत नाही, एकटाच मुलगा आहे, मुलाने वेगळं काढून दिलेला आहे, आणि तो पैसे बकऱ्या विकले की तो पैसे काढून घेतो. जे हाल आहे ते हाल आहे, जे अपेष्टा त्यांना त्रास जो आहे तो त्या ठिकाणी सहन त्यांना करावाच लागतो. आणि हा त्रास, हाल, अपेष्टा या ठिकाणी त्यांना सहन करत असताना आपल्याला आलेल्या परिस्थितीला कशा पद्धतीनं आता तोंड देता येईल, किंवा आपल्या या वयामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं सहन करून आपण आपल्या सुनेला ताईबाई करून जर आपण त्यांच्याशी बोललं. जसं मला असं वाटतं, आपण आपल्या मुलीला ज्या काही आवडणाऱ्या गोष्टी होत्या घरात, त्या गोष्टी आपण घेऊन येत होतो. मुलीला आवडणारा ड्रेस, मुलीला आवडणारे खाद्यपदार्थ आपण आणायचो. ह्या वयात जर त्यांना मुलीला आपल्या आवडणारे मुलीप्रमाणे सुनेला आपण जर मुलगी मानलं, तसं होत नाही, निश्चितपणे होत नाही. टाळी एका हाताने काही वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते, एका हाताने टाळी वाजत नाही. पण जर आपण असं केलं तर आपल्या वर्तनामध्ये बदल करून, आपल्या वर्तनामध्ये लवचिकपणा आणून जर आपण तशा पद्धतीने केलं तर निश्चितपणे मला असं वाटतं हा जो पुढचा कालखंड आहे तो निश्चितपणे सुखासमाधानानं जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आपल्या देशातील वृद्धांची अवस्था बघून, वृद्धाश्रमामध्ये असतील किंवा निराधार असतील किंवा ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतामध्ये राहणारे, आता मी राहायला सिल्लोडसारख्या ग्रामीण भागातच आहे, त्यामुळं या गोष्टींचं जवळून बारकाईने जर निरीक्षण केलं तर त्यांना खूप प्रकारचा मानसिक शारीरिक त्रास वृद्धांना सण. एक आता व्हिडिओ आपल्या मोबाईलवर सगळ्या व्हॉट्सॲपवर फिरत होता की आईवडिलांना रक्तबंबाळूपर्यंत मारणं, काय त्यांचं दोष आहे? इतकं मारलं, रक्तबंबाळ होईपर्यंत ते ओरडत होते, जिवंताच्या आकाने रडत होते, तरी त्यांना तो मुलगा मारत होता काठ्याने. मला बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला आहे, मी स्वतः बघितला आहे, मला अक्षरशः स्वतःला रडू यायला लागले. जर ह्या आईवडिलांना स्वतः ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी जग दाखवलं, त्यांच्यावर जर ही वेळ येत असेल तर त्या काय उपयोग त्यांनी त्या मुलाला जन्म देऊ? बरेच अनेक आईवडील, बरेच वयोवृद्ध असं म्हणतात, जन्म दिला नसता मुलाला तर बरं झालं असतं, मुलं नसले तरी चाललं असतं असं त्यावेळी, ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते ना, त्यावेळेचे वाक्य त्यांच्या तोंडामधून येतात. या शेतजमिनीपायी, या पैशापायी अनेक मुलं आपल्या आईवडिलांना सोडून देतात, आपल्या आईवडिलांना
बाहेर वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालतात, मारतात, हाणतात. ग्रामीण भागामध्ये रिअल सिच्युएशन मी अनेक वेळेस बघितलेली आहे, कारण माझं 400-500 लोकसंख्येचं गाव आहे. आज त्या गावाची लोकसंख्या हजारापर्यंत आहे. अतिशय बिकट परिस्थिती ग्रामीण भागातील वृद्धांची आहे आणि ती परिस्थिती इतरांवर येऊ नये म्हणून आम्ही महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम या निमित्ताने घेत असतो. आणि आजची जी पिढी आहे जागतिकीकरणामध्ये या मोबाईलमुळं आपण जर कुटुंबामध्ये घरामध्ये गेलो संध्याकाळी तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे. लहान मुलाकडे सुद्धा अभ्यासाच्या निमित्ताने मुलं मोबाईल घेतात आणि मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सून वेगळ्या मोबाईलवर, मुलगा वेगळ्या मोबाईलवर आणि आजोबा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोबाईलवर बसलेले असतात. बोलायला वेळ नाही आहे. आजोबांना दुसरं काही नको असतं ना, मुलांचं प्रेम आणि 2 टाईमचं जेवण याच गोष्टी आवश्यक असतात. परंतु त्या ठिकाणी त्यांना त्यासुद्धा मिळण्याला या मोबाईलमुळं अगोदरचा एक 5-7-8 वर्षाचा कालखंड टी व्हीमध्ये प्रत्येकजण गर्क झालेला होता, टी व्हीमध्ये व्यस्त झालेला होता. परंतु आता जर बघितलं आपण एका कुटुंबामध्ये प्रत्येकजण सगळेजण समोर जरी बसलेले असतील तर मोबाईलवर ते मोबाईल पाहत असतील, पण बोलायला एकमेकाशी बोलायला कम्युनिकेशन करायला वेळ नाही आहे. आणि म्हणून कुठंतरी एक अंतर त्या ठिकाणी पडत आपल्याला चाललेलं दिसतं. जिथं आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिथे आईवडिलांना देवासारखं समजलं जात होतं, आईवडिलांना देवच समजलं जातं आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारची वागणूक बघून मनाला कुठंतरी तळमळ वाटते, अस्वस्थ होतं. आणि म्हणून या समाजामध्ये जागृती होणं गरजेचं आहे. मुलांना कळतं आहे पण वळत नाही आहे. ग्रामीण भागातील मुलांना जर सांगितलं की तू का बरं तुझ्या आईवडिलांकडे लक्ष देत नाही, आहे ना तो मोठा देईन लक्ष, त्याचं का ते मी एकट्याने काय ठेका घेतला का? अरे बाबा तू एकट्याने काही ठेका नाही घेतला, पण ज्यावेळेस तुम्ही 3 जण होता त्यावेळेस एका वडिलांनी तुम्हाला सांभाळलं, एका आईवडिलांनी तुम्हाला सांभाळलं. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी विसरतो. आणि जसं आपल्याला बागबान चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल, काय तो चित्रपट बघितल्यानंतर स्वर्ग असेल, बागबान असेल, ह्या चित्रपट बघितल्यानंतर निश्चितपणे आपल्याला रडू येतं. आणि म्हणून या चित्रपट तरुणांनी बघणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये निश्चितपणे प्रकाश पडेल. आणि हा प्रकाश त्यांच्यामध्ये पडल्यानंतर की आपण आपल्या आईवडिलांना कशा पद्धतीने जीव लावावं, त्यांना काही या वयामध्ये जास्त काही अपेक्षा नसते. जसं मी म्हटलं की आपल्या सुनाचं, मुलाचं, नातवाचं प्रेम त्यांना त्या ठिकाणी हवं असतं आणि त्यांना 2 टायमाचं जेवण. आणि यासाठी वृद्धांनी पण काय केलं पाहिजे, आपला जो हा वेळ आहे, हा वेळ आपण योग्य कामासाठी म्हणण्यापेक्षा धार्मिक कार्य असेल किंवा आपल्या नातवांबरोबर खेळण्याचं कामं असेल किंवा आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ देऊन आपल्याला समाजकार्यामध्ये सहभाग कसा घेईल किंवा आपला एखादा ग्रुप तयार करून सगळ्यांनी. आता मी एक व्याख्यानाला एका ठिकाणी पाथरीला कॉलेजला गेलो होतो. नारायण बोराटे सर आहे, 72-73 वय त्यांचं वय आहे. वाटत नाही त्यांचं 72-73, त्यांच्या चेहऱ्यावरून वय त्यांचं 72-73 असेल म्हणून. NSSमध्ये 32 वर्ष काम केलेला व्यक्ती आहे. जालना या ठिकाणी ते चांगल्या सोसायटीमध्ये राहतात. अतिशय तिथलं वाचनालय AC वाचनालय, मंदिरामध्ये वाचनालय आहे आणि ती AC आहे. त्यांना मी म्हटलं सर आता पेन्शन वगैरे, सर मला 70-75 रुपये पेन्शन येते, रुपया घरी देत नाही म्हणे मी. माझे मिसेस पण जॉबला होती, तिलाही पेन्शन येते, मुलंही जॉबला आहे, ते त्यांचं बघतात. घरातला गॅस जर संपला तर बाहेर जेवायला जातो, गॅससुद्धा आणत नाही म्हणे मी. किंवा गॅस संपलाय आणि हे पैसे घ्या, पैशासुद्धा गॅस आणायलासुद्धा मी पैसे देत नाही आहे. मी स्वतः माझं जीवन, माझ्या ज्या अपेक्षा राहिल्या, माझ्या ज्या इच्छा राहिल्या, मला जे फिरायचं होतं, मला जे बोलायचं होतं, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणी खेडेगावात जातो, मार्गदर्शन करतो, बोलतो. आणि तिथं कॉलनीमध्ये 70-75 लोकांचा एक ग्रुप त्यांनी तयार केला, वयोवृद्धांचा ग्रुप तयार केला. आणि त्या ठिकाणी आता जसं हे वाचनालय आहे, या सहकारमर्शी वाचनालयामध्ये शनिवारी व्याख्यान होतात. ते म्हणतात आम्ही त्यांनी काय केलं आहे, त्या ग्रुपमध्ये मंगल कार्यालयाचे जे वृद्ध आहेत त्यांना त्यांच्या सामावून घेतलं आणि त्या मंगल कार्यालयामध्ये दर 7 दिवसाचा प्रोग्राम त्यांचे ठरलेले आहेत वयोवृद्धांसाठी. नाटक असतील, वेगवेगळ्या प्रकारचं व्याख्यान असेल, भजन संध्या असेल, असे त्यामुळे आमचं मन त्या ठिकाणी लागेल. आणि किंवा आपण एकटं घरात बसलो, आता दोघं पती, मुलगा आणि मुलगी जॉबला असतील, तर निश्चितपणे आपल्याला आपल्या वाट्याला एकलकोंड्यापणा येईल, एकाकीपणा येतो आणि नैराश्य येतं. आणि लवकरच आपण वेगवेगळ्या प्रकारचे आजार, ऑलरेडी 60 वर्षाच्या नंतर आपल्याला ते लागतातच. आपण कष्ट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला लागत असतात, पण त्याचं प्रमाण आणखी त्या ठिकाणी वाढत जातं. आज आपण जर बघितलं या ठिकाणी की आपल्या वेगवेगळ्या या संशोधनानुसार आपलं जे संशोधन होत आहे किंवा नवीन औषध उपचार पद्धती आहेत, नवीन शस्त्रक्रिया, याच्यानुसार आपलं आयुष्य या ठिकाणी वाढलेलं आहे.
पण हा वाढलेला जो कालखंड आहे, हे जे वाढलेलं आयुष्य आहे, हे घालवायचं कसं असा प्रश्न वयोवृद्धांसमोर पडलेला असतो. आणि त्या वेळेचा सदुपयोग आपण कसा केला पाहिजे. एक मार्ग बंद झाला तर अनेक मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध असतात, मोकळे असतात. मग या ठिकाणी वाचन असेल, आवड आपल्याला छंद असतील, ते आपण या वयामध्ये जोपासणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळेस छंद वाचन आपण जोपासू त्यावेळेस आपलं मन त्याच्यामध्ये लागेल आणि निश्चितपणे आपला वेळ त्या ठिकाणी जाईल. आणि याचा खरं तर ह्या पिढीचा उपयोग तरुण वर्गाने या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की नारायण बोराडे सर जालन्याचे आहेत. खरंच त्यांचं वय 72 आहे असं वाटत नाही आहे. एक 65-60 वर्षाचे वाटतात. एकदम चेहऱ्यावर तेज आहे. बोलण्यात त्यांचं ते 1 तास बोलले. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. मी फक्त 20 ते 25 मिनटं बोलू शकलो. त्यांची बोलण्याची लकब, त्यांची बोलण्याची पद्धत, मी म्हटलं आता हे तरुणाचं रहस्य काय आहे म्हणून त्यांच्याशी बोललो. त्यामुळे तरुणाचं रहस्य काहीच नाही आहे. दररोज सकाळी 6-7 किलोमीटर फिरायला जातो. व्यायाम जसं शरीराला पचेल तसाच व्यायाम करायचा. या वयामध्ये आपल्याला शरीराला जसा सहन होईल त्या पद्धतीचा व्यायाम करायचा. हलकासा आहार, ज्वारीची भाकर, थोडंसं तिखट पण जास्त खात नाही. जेवढं लागलं तेवढंच, जास्त 2-2, 3-3, 4-4 टाईम जेवत नाही. एक वेळ आहाराचं नियोजन त्या ठिकाणी केलं, आहाराचं नियोजन करून घेतलं आणि त्या पद्धतीने जेवण करतो, व्यायाम करतो. आणि स्वतःचा जो वेळ आहे, स्वतःचं जे जीवन आहे ते स्वतः जगतो, आनंदाने जगतो, समाधान मानण्यात आहे असं त्यांच्या बोलण्यावरून मला त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि या एका बाजूला आपण जीवन जगण्यासाठी आपण धडपड करत असतो. जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या वृद्धावस्थेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न, अनेक समस्या आपल्यासमोर त्या ठिकाणी येत असतात. आणि या समस्यांचा सामना आपण करत असताना आपण त्या समस्यांकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, त्या समस्येला अडचणीला जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर बघितलं आणि तिला जर पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर हाताळलं, तर मला असं वाटतं निश्चितपणे आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं आनंददायी जीवन या ठिकाणी जगू शकतो. आपण या वयामध्ये हलकासा आहार घेऊन, किंवा आता जे निराधार वृद्ध असतील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देशमुख मॅडम त्यांना सांगणारच आहेत की कोणत्या योजना आहेत आणि त्या आपण योजनांचा लाभ कशा पद्धतीनं घ्यायचा आहे, त्या योजना त्या सांगतील. हलकासा आहार आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि आपलं जे जीवन राहिलेलं आहे ते आपण सुखासमाधानाने जगण्यासाठी आपणच प्रयत्न करायचा आहे. घरातील जे आपल्या मुलांना मुलांना आपण सल्ले देत असतो, ते सल्ला देणं थोडंसं कमी जर केलं तर निश्चितपणे जो आपल्याला डोक्याला ताप होणार आहे तो ताप कुठंतरी कमी होईल. आणि आपण बोलत असताना तुम्ही असं करू नका, तसं करू नका मुलांना सांगितलं तर ते पटत नाही. त्याच्यामुळं आपण थोडंसं याच्या कुटुंबातून अलिप्त होऊन आपण आपलं जीवन आनंदी कसं करता येईल, आपलं जीवन चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं पुढचा आपला जो आयुष्य आहे ते आपलं निश्चितपणे चांगलं जाईल असं मला वाटतं. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना पुढील भविष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.